नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. तर आता नाश्त्यामध्ये काही नाही, आपल्या रव्याच्या ज्या शेवया असतात का नाही, त्या गावाकडून आणल्या आहेत. त्याचाच मस्तपैकी उपमा करायचा आहे आणि एकदम पोटभरीचा हेल्दी चविष्ट असा नाश्ता आहे हा. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. काही नाही, आपण रव्याचा जो उपमा करतो ना, सेम तीच पद्धत, तीच रेसिपी, पण खूप सुंदर होतो. आता या तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि ते सर्व परतून घेतलेलं आहे. आणि आता हे परतल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आणि परत एकदा परतून घ्यायचं. आणि परतून झाल्यावरती मग एक 2 ग्लास पाणी ओतायचं. आता आम्ही 5-6 जणी असल्यामुळे आम्ही जरा जास्तच केलता हा उपमा, त्यामुळे भरपूर पाणी टाकले त्याच्यामध्ये. आणि पाणी टाकल्यावरती मीठ टाकायचं. जसा रव्याची उपम्याची रेसिपी सेम तशीच, पण इतकी सुंदर आणि इतकी टेस्टी होती ना, लहान मुलांना तर खूपच आवडेल. मॅगी म्हणून जरी तुम्ही लहान मुलांना दिलं तरी ती खूप आवडीने खातील. आणि शिवाय हेल्दी, आपण जे पॅकेटमधली मॅगी खातो त्याच्यापेक्षा हे खूपच बरं, चांगलंच. आणि आता पाणी उकळल्यावरती त्याच्यामध्ये मीठ आणि शेवया टाकून घ्यायच्या. आणि हे जास्त पण शिजवायचं नाही, एकदम गाळ करायचं नाही, मध्यमच अशा शिजवून घ्यायच्या. आणि बघू शकता आता यामध्ये शेवया टाकून घेतलेल्या आहेत आणि आता थोड्याशा शिजवून घ्यायच्या. आणि शिजल्यावरती मग त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजवून झाल्यावरती मॅगी मसाला टाकायचा. मॅगी मसाल्याने अजून त्याची चव टेस्ट अजूनच त्याची खूप वाढते. आणि त्याच्यामध्ये आता मस्तपैकी कोथिंबीर पेरून घ्यायची आणि मस्तपैकी गरमागरम खायला घ्यायचं. झाला आपला पोटभरीचा शेवयाचा उपमा. बघा किती छान दिसतोय ना. या तुम्ही पण खायला. हे बघा, नक्की ट्राय करा, खूप छान लागतो. तर आता इकडं मी माहेरी आलेली आहे आईकडे आणि आज आहे चतुर्थी. तर त्यामुळे साबुदाणा भिजत घातला होता आम्हाला उपवास असल्यामुळे. आणि मग आता माझी 2 नंबरची बहीण खिचडी परतती आहे. काय नाही, खिचडी मस्तपैकी साजूक तुपामध्ये करायची. 2 चमचे साजूक तूप आणि मिरच्या चिरून सिंपल पद्धतीने तिने खिचडी केली, पण खूप छान झाली. तर इथं आता आपली खिचडी पण तयार झालेली आहे. तर आता आम्ही फराळाचं करून घेतो आणि संध्याकाळी मस्तपैकी आपलं मोदक वगैरे करायचे. चतुर्थी असल्यामुळे आमच्या तिघींना पण उपवास आहे. तर मग आता संध्याकाळी मोदक आणि आपला सिंपलच जेवणाचा बेत आहे. तर हे बघा, इकडे खिचडी पण झालेली आहे. आता काही आम्ही तिघी पण बहिणी असल्यामुळे गप्पा गोष्टी मजा मस्ती चालूच राहते. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. तर इथं चहा ठेवलेला आहे. तर मस्तपैकी आता चहा पितो. आणि मुलांसाठी पण इथं चहा बिस्किटे दिलेली आहेत आणि आम्हाला तर काय उपवासच आहे. तर या चहा प्यायला. आणि इतर ऋतूचं कॉफी करायचं चाललेलं आहे, कोल्ड कॉफी करायचं चालू आहे तिची. तर आता बघूया तिला जमते का, कितपत ती छान होतीये. तर आता इथं ऋतूनी सगळी कोल्ड कॉफी फेटून घेतलेली आहे. आता हे बघा, मस्तपैकी थिक झालेलं आहे ते मिश्रण. आता एका काचेच्या ग्लासमध्ये तिने हे सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही कोल्ड कॉफी आहे, त्यामुळे आपल्याला थंड दूध ओतायचं आहे ग्लासमध्ये. आणि या दुधामध्ये या कोल्ड कॉफीमध्ये तुम्ही चॉकलेट सिरप किंवा आपली डेअरी मिल्क जी कॅडबरी आहे ना, ती मेल्ट करून जरी यामध्ये तुम्ही मिक्स केली तरी या कोल्ड कॉफीचा अजून मस्तपैकी स्वाद वाढणार आहे. आणि आता ही फ्रीजमध्ये ठेवून मस्तपैकी कोल्ड कॉफी पिऊन घ्यायची. श्री स्वामी समर्थ.